रोजचा तोच नाश्ता खाऊन कंटाळलात का? बऱ्याच घरामध्ये नाश्त्याला पोहे, उपमा हे 2 पदार्थ जास्तीत जास्त बनवले जातात. रव्यापासून एकतर आपण शिरा बनवतो किंवा उपीट बनवतो म्हणजेच उपमा बनवतो. ते झटपट होतं. पण आज मी इथे वेगळ्या पद्धतीचं असं उपीट किंवा उपमा बनवतेय. टोमॅटो रवा उपमा आज मी इथे बनवतेय. नेहमीच्या चवीपेक्षा खूप वेगळं आहे, पण चवीला भन्नाट लागतं. एकदा नक्की बनवून बघा आणि हे सगळं आपल्या घरीच असलेल्या साहित्यात होतं. आता इथे मी 1 कप जाड रवा घेतलाय. जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता तुम्ही. जो उपीट किंवा उपमा बनवण्यासाठी जो रवा नेहमी वापरता तो घेतला तरी चालेल. मी इथे जाड रवा घेतलाय. कढईमध्ये 1 कप रवा घेतला, म्हणजे एक छोटी वाटी घरातली असते ती घेतली आहे मी इथे. रवा चांगला आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना सुरुवातीला मी यामध्ये तेल किंवा तूप असं काहीच घातलं नाही आहे किंवा नंतर पण घालणार नाही आहे. असाच कोरडा रवा मी फक्त इथे भाजून घेते आहे. फक्त लो हीटवरती भाजायचा, म्हणजे तो चांगला भाजला जातो. 7 ते 8 मिनिटे मी हा रवा भाजून घेतला आहे. खूप जास्त लालसर केलेला नाही आहे. इथे पाहताय तुम्ही थोडासा छान फुलला गेला की याचा मी आता गॅस बंद केला. हलकासा कलर बदललेला आहे फक्त. गॅस बंद केला. आता हा रवा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. बाकीची थोडी मी तयारी करून घेते आहे. इथे दाखवायचं आहे म्हणून मी अगोदर रवा भाजून घेतला, पण रवा भाजत भाजत आपण ही तयारी करून घेऊ शकतो. कांदा टोमॅटो कापून घ्यायचं आहे. टोमॅटो रवा उपमा बनवतो आहे, म्हणजे इथे मी 2 छोट्या साईजचे छान पिकलेले टोमॅटो घेतलेत. 1 कांदा घेतला आहे. कांदा बारीक कापून घेतला. मिरची देखील कापून घ्यायची आहे. छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, ते पण मी बारीक बारीक कापून घेतलं आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. टोमॅटो कापून घ्यायचा आहे. आता बारीक बारीक फोडी करायच्या टोमॅटोच्या पण. हा देशीवाला टोमॅटो आहे. थोडासा आंबट असतो, त्यामुळे मी इथे 1.5 वापरला आहे. साधा तुम्ही वापरत असाल तर 2 छोट्या साईजचे टोमॅटो घालू शकता. भाजून घेतलेला रवा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये तेल घालायचं आहे. सुरुवातीला फक्त 1 मोठा चमचा तेल मी यामध्ये घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये काजू घालायचे आहेत. 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलकासा याचा रंग बदलला की लगेचच यामधून काजू बाहेर काढून घ्यायचे आहेत. यामध्येच आता अजून 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. हे छान फुललं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसते. गॅस कमी ठेवायचा, नाहीतर हे करपून जाईल. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चणा डाळ घालायची आहे आणि 1 चमचा मी इथे मूग डाळ वापरली. 1 छोटा चमचा वापरली आहे. मूग डाळीऐवजी तुम्ही उडीद डाळ घालू शकता. माझ्याकडे उडीद डाळ नाही आहे, त्यामुळे मी इथे मूग डाळ वापरली आहे. कढीपत्त्याची पानं घातली. गॅस कमी करायचा, मसाले सगळे करपून जातील. आता यामध्ये कांदा, मिरची आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत. हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा जास्ती लालसर होईपर्यंत भाजायचा नाही आहे. हलकासा सॉफ्ट होईपर्यंत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी इथे हा कांदा भाजून घेतला आहे. थोडासा हिंग घालायचं आहे आणि कापून घेतलेला सगळा टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. आता टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. टोमॅटो मी ते चांगला भाजून घेतला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालते मी इथे. हे मसाले घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे छान असं यामध्ये भाजून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. बाजूला मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. 1 वाटी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 3.5 वाटी मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. ते सगळं पाणी मी यामध्ये घातलं आहे. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा. 2 मिनिटे असंच उकळून द्यायचं. हे मसाले थोडेसे शिजले की यामध्ये आता रवा घालायचा आहे, जो आपण थंड व्हायला ठेवला होता. रवा घालायचा आणि पटकन हे मिक्स करून घ्यायचं. गॅस आत्ता कमीच ठेवायचं आहे आपल्याला. यामध्ये गुठळ्या होता कामा नये. पटकन मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता. मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर अजून घातलं तरी चालेल. चांगलं मी हे मिक्स करून घेते आहे. ज्या काही गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या. हे सगळं चांगलं मिक्स झालं की यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी. गॅस एकदम कमी ठेवायचा. 3 ते 4 मिनिटे याला एक वाफ काढून घ्यायची. झाकण काढायचं. परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मला अजून रवा असं वाटते की थोडा शिजायला पाहिजे, त्यामुळे सगळं मिक्स करून अजून परत मी 2 मिनिटे झाकण ठेवते आहे.
तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे घालायचे असतील तर सुरुवातीला आपण काजू कसे भाजून घेतले तसेच शेंगदाणे देखील भाजून बाहेर काढून घ्यायचे आणि शेवटी तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि काजू घालू शकता. मस्त उपमा तयार झाला आहे. शेवटी कोथिंबीर, तळून घेतलेले काजू, 1 चमचा तूप घालायचं आहे. अप्रतिम चव येते, आवर्जून घाला तूप. मस्त जबरदस्त असा हा टोमॅटो उपमा तयार झाला आहे. चवीला अप्रतिम असा लागतो. तुम्ही याआधी कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा. नेहमीच्या उपमापेक्षा कितीतरी वेगळा असा लागतो आणि बऱ्याचदा आपल्याकडे रवा भाजून ठेवलेला असतो. मग काय, रवा भाजलेला असेल तर झटपट काम होईल. तुम्ही केव्हाही बनवू शकता. अप्रतिम चवीचा हा असा टोमॅटो रवा उपमा किंवा टोमॅटो उपमा तयार आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.